मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि विमला या दोघीही किचनमध्ये असतात. तर सायली आता उपवासाची थालीपीठ कसं बनवायचं आणि त्याची भाजणी कशी करायची ह्या सगळ्या काही रेसिपीज आता विमलाला सांगते. तर विमल म्हणते की माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी लिहूनच घेते. आता दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही ऑफिसला चाललेले असतात. तर चैतन्य आता कामाविषयी अर्जुन बरोबर बोलत असतो, पण अर्जुन मात्र सारखा सायलीला फोन करत असतो. सायलीचा फोन आता रूममध्ये असल्यामुळे ती कॉल रिसीव करत नाही, तेव्हा अर्जुनला खूप टेन्शन येतं. तर आता अर्जुन हा खूपच वैतागतो. तो म्हणतो आता मम्मालाच फोन करतो. आता मिसेस सायली कॉल रिसीव करत नाही म्हणून तू एवढा डिस्टर्ब आहे आणि कामाचं हे तुला भान नाही. तेव्हा कामाचं काय रे, कामं होत राहतात. केस हँडल करणं सोपं असतं एकेवेळी, परंतु मिसेस सायलींना हँडल करणं खूप अवघड असतं असं अर्जुन चैतन्याला म्हणतो. तर इकडे कल्पना पुस्तक वाचत असते. तिला समजतं की अर्जुनचा कॉल आलाय म्हणून ती लगेच कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं अर्जुन. अर्जुन विचारतो मिसेस सायली कुठे आहे. तेव्हा मिसेस असं कल्पना विचारते. तर नाही, मी चैतन्य बरोबर बोलत होतो, सायली कुठे आहे. तर कल्पना म्हणते अरे ती मगाशी किचनमध्येच होती आणि आत्ताही तेथेच असेल. तर आता अर्जुन म्हणतो मला कन्फर्म सांग तिकडे जाऊन आहे की नाही. तेव्हा आता कल्पना ठीक आहे असं म्हणते. तर इकडे आता सायली आश्रमातील सर्व आठवणी विमलाला सांगत असते आणि हसते. तेवढ्यातच आता कल्पना तेथे येते आणि म्हणते अरे अर्जुन, सापडली तुझी बायको कुठेही हरवली नाहीये, ती किचनमध्येच आहे. तेव्हा आता कल्पना गमतीनेच सायलीला म्हणते बायको तुझ्याबरोबर बघ तुझ्या नवऱ्याला काय बोलायचंय असं म्हणून ती सायलीकडे फोन देते. तर अर्जुन आता जरा चिडूनच म्हणतो की तुमचा फोन कुठे आहे, मी 10-12 वेळा तुम्हाला कॉल केले, तुम्ही एवढ्या कशामध्ये बिझी आहात. हा सायली विचारते एवढे कॉल कशाला केलेत तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो मला तुमची काळजी वाटत होती ना म्हणून मी तुम्हाला कॉल केले. सायली म्हणते मी घरातच आहे, कुठेही जाणार नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर सायली म्हणते तुमचं झालं का, मी फोन ठेवू का आता असं म्हणून ती पटकन फोन कट करते. अर्जुन इकडून तिच्याबरोबर अजूनही बोलतच असतो. तो चैतन्याला म्हणतो की यांनी माझा फोन कट केला. तर चैतन्य अजूनच त्याला भडकवून देतो आणि म्हणतो की चक्क ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचा कॉल कट केला सायलीने. तर चैतन्य आता हसतच म्हणतो तुमचं ना असं टिपिकल नवरा बायको सारखं झालंय. नवऱ्याचा डोक्याला ताप होतो म्हणून बायको रागातच फोन कट करते असं म्हणून तो जोराजोरात हसू लागतो. तर आता अर्जुन म्हणतो झालं का तुझं हसून, आता गप्प बस. तर आता दुसरीकडे रविराज हा खूप चिडलेला असतो. तो प्रियाला जरा बाजूला घेतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली तुझ्या बापाबरोबरच खोटं बोलायची, मला अजिबात हे आवडलं नाही. तर प्रिया आता रडण्याचं नाटक करत म्हणते बाबा मला माफ करा. तेव्हा तो म्हणतो मला नाही आवडत खोटं बोललेलं आणि एकच गोष्ट तुला सांगतो, मी तुझ्यासाठी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप काही करतोय, त्यामुळे तू अशी खोटं बोलत जाऊ नकोस. तेव्हा ती म्हणते मला माहीत होतं बाबा, मी सुभेदारांच्या कुणालाही भेटलेलं तुम्हाला आवडणार नाही आणि कॅफेमध्ये तर नाहीच नाही. तेव्हा आता रागातच रविराज म्हणतो नाही भेटायचं, तुला सांगितलं होतं ना एकदा, ऐकायला येत नाही का. तो विपुल तुझ्यासाठी घरी आला होता. तर आता प्रिया रडू लागते आणि मी पुन्हा कधीही खोटं बोलणार नाही असं वचन रविराजला देते. तेवढ्यातच आता विपुल तेथे येत म्हणतो काका प्लीज तुम्ही आता तन्वीला काही बोलू नका, कारण तिला असं रडलेलं मी नाही पाहू शकत. तर आता प्रियाची बाजू घेतल्यावर रविराज हा त्याच्याकडे पाहतच राहतो की हा विपुल किती समजूतदार आहे. तर मनातल्या मनात प्रिया ही विचार करत असते हा रविराजचा कटपुतला कधीपासून याला काका म्हणायला लागला, आता याला असं करते ना की विचारू नको, गरज होती का याला घरी जायची असं म्हणून ती खूपच चिडते आणि रविराजची पुन्हा माफी मागू लागते. त्यावरती आता रविराज म्हणतो निघ घरी अगोदर. तेव्हा प्रिया ठीक आहे असं म्हणते, तुम्ही पुढे व्हा, ही पर्स घेऊन लगेच येते. रविराज आणि विपुल हे दोघेही पुढे जातात. तर आता हळूच अस्मिताला प्रिया म्हणते की आपला प्लॅन नक्की एक्झिक्यूट करायचाच आहे, काहीही झालं तरी तो मोबाईलचा. तेव्हा अस्मिता ठीक आहे असं म्हणते. तर प्रिया लगेच तेथून पळ काढते. तर इकडे सायली ही विमलाला म्हणते मला तुम्ही पितळेची भांडी काढून दे मग मी घासते. तर आता तुम्ही जास्त दगदग करू नका सायलीताई, मी घासते असं विमला म्हणत असते. तेवढ्यातच आता अस्मिता चोर पावलांनी सायलीच्या रूमकडे जाताना सायलीला दिसते. तेव्हा सायलीला प्रश्न पडतो की अस्मिताताई अशा का लपून छपून चालल्या असतील असं म्हणून ती आता जिन्याजवळ जाते. तोपर्यंत अस्मिता आता तिच्या रूममध्ये गेलेली असते. इकडे अस्मिता रूममध्ये आल्यानंतर जागा शोधू लागते, नक्की कुठे मोबाईल
मोबाईल ठेवावा, जेणेकरून या दोघांनाही नाही दिसला पाहिजे आणि पूर्ण रूम कवर पण झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण रूमचंच व्हिडिओ शूटिंग होईल. ते कसं बोलतायत, कसं वागतायत हे मलाही दिसेल. त्यांचं नातं खरं आहे की खोटं हाच खरं तर तिचा हेतू असतो. मग आता ती इकडे तिकडे जागा शोधू लागते. तिकडे सायली विचार करत असते की अस्मिताताई अशा वर का गेल्या असतील रूममध्ये, म्हणून ती आता रूममध्ये यायला निघते. तोपर्यंत अस्मिता एक जागा पण शोधते आणि अर्जुनने जी पुस्तकं ठेवली असतात त्या पुस्तकांमध्ये तो मोबाईल ठेवते, जेणेकरून सगळं व्हिडिओ शूट त्यामध्ये होईल. तर आता अस्मिता खूपच खुश होते. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि म्हणते की काय झालं अस्मिताताई. तर अस्मिता खूप गडबडते. इथे तुमचं काही काम होतं का. तेव्हा अस्मिता म्हणते का माझ्या भावाच्या रूममध्ये मी येऊ शकत नाही का. माझं जे काम होतं ना ते मी अर्जुनला आता सांगायला आले आहे. अर्जुन कुठे आहे. तेव्हा ते स्टडीमध्ये बसले आहेत असं आता सायली म्हणते. ठीक आहे असं म्हणून अस्मिता पुन्हा तेथून जाते. तर आता सायली म्हणते नक्कीच अस्मिताताईंच्या डोक्यात काही ना काही प्लॅन असणारच आहे. दुसरीकडे विपुल, रविराज आणि प्रिया हे तिघेही घरी आलेले असतात. तेव्हा आता विपुल बरोबर लगेच सुमन बोलू लागते. आता प्रियाला खूप राग येतो. तर तो आता सुमनला काकू काकू म्हणत असतो. ते पाहून प्रिया मनातल्या मनात म्हणते याला काय नाती जोडायची एवढी घाई झालीये, मला कळतच नाही. याच्याकडे पाहायलाच हवं. ती खूपच चिडते. आता सर्वजण गप्पा मारू लागतात. तर रविराज विपुलला म्हणतो तू जेवायलाच थांब, सुमन तू याच्या आवडीचे पदार्थ बनव. त्यावरती आता सुमन म्हणते पाकातल्या पुऱ्या आवडतात का तुला. तर तो म्हणतो हो चालेल काकू. तर आता काही आनंदाची बातमी आहे का असं सुमन विचारते. आता रविराज सर्वांनाच म्हणतो तेव्हा एका बापाला समजतं की आपल्यानंतर आपल्या मुलीची काळजी घेणारं असं कुणीतरी आहे, तेव्हा त्याच्यासाठी तो खूप आनंदाचा दिवस असतो आणि माझ्यासाठीही आहे. माझ्या तन्वीला विपुलसारखा जोडीदार मिळाला तर सुखात तिचं आयुष्य जाईल असं म्हणून आता तो सर्वांना विपुलबद्दल सांगतो. तेव्हा सगळेजण खूप खुश होतात. तर प्रिया आता जरा नाराज असते. तेव्हा रविराज आता प्रियाकडे जात म्हणतो की बाळा तू टेन्शन घेऊ नकोस, इथून पुढचं सर्व आयुष्य तू सुखात काढ विपुल बरोबर. तर आता मनातल्या मनात प्रिया म्हणते की काय सगळेजण माझ्या मागे मुंडवळ्या घेऊन लागलेत कळतच नाही. तर इकडे अर्जुनला एक फाईल सापडत नसते. तेव्हा सायली म्हणते थांबा मी देते असं म्हणून ती लगेच ती फाईल त्याच्या हातात देते. अर्जुन म्हणतो मी तिथे खूप वेळा पाहिलं पण मला नाही दिसली ती. तेव्हा सायली म्हणते की त्यासाठी नजर लागते तीक्ष्ण. पण सर जर मी गेले तर मग तुमचं कसं होणार. कारण आता आपलं कॉन्ट्रॅक्ट 5 महिन्यामध्ये संपणार आहे. मग तुम्हाला हवा तेवढा पसारा तुमच्या रूममध्ये तुम्ही घालू शकता, कारण तेव्हा मी नसेल ना तो पसारा आवरायला. त्यावरती आता अर्जुन म्हणतो झालं तुमचं, झाला कॉन्ट्रॅक्टचा विषय काढून. एरवी तुम्ही म्हणता ना की कॉन्ट्रॅक्टचा विषय काढायचा नाही, आता तुम्ही का काढता. सायली म्हणते सॉरी सर. तर इकडे प्रिया ही खूप संतापलेली असते. ती म्हणते ह्या विपुलचं काय करावं कळत नाही. पाकातल्या पुऱ्या तर अशा खात होता की जसं काही कधी मिळालंच नाही, दुष्काळातून आलाय. त्यातच तिला आता अस्मिताचा फोन येतो. तेव्हा प्रिया म्हणते अगोदरच माझं डोकं खूप दुखतंय, चांगली बातमी असेल तरच सांग. हा मी व्हिडिओ शूटिंग ऑन करून मोबाईल सायली अर्जुनच्या रूममध्ये ठेवलाय असं आता अस्मिता तिला सांगते. आता आपल्याला समजेल त्या दोघांचं नातं खरं आहे की खोटं. तेव्हा प्रिया म्हणते कसली सॉलिड न्यूज सांगितली तू, बघ माझा मूड एका मिनिटातच फ्रेश झाला असं म्हणून त्या दोघीही आता फोन ठेवतात. तर दुसऱ्या दिवशी आता दसरा असल्यामुळे सायली खूप छान तयार झालेली असते. आता देवीसमोर ती सगळी पूजा मांडते, त्याचबरोबर पूजा करण्यासाठी सगळं साहित्य देखील तेथे ठेवते. अर्जुनचा लॅपटॉप, सगळ्या फाईल, महत्त्वाच्या सर्व वस्तू तेथे ठेवते. नंतर ती आता कल्पनाला म्हणते आई सर्व पूजा मांडून झाली आहे, आता मी पटकन हार बनवून घेते. तर कल्पना म्हणते तू आता काम हातात घेतलंय ना, मग ते पूर्ण केल्याशिवाय तू कसली शांत बसते. अस्मिता खूप टेन्शनमध्ये असते, कारण तो मोबाईल अजूनही रूममध्येच असतो. तेव्हा अर्जुन कधी एकदाचा बाहेर येतोय आणि मी कधी त्या रूममध्ये जाऊन तो मोबाईल घेते असं अस्मिताला होतं. सायलीला समजतं की अस्मिताताई ह्या खूप टेन्शनमध्ये आहेत. तर आता ती अर्जुन आणि सायलीच्या रूमकडे चाललेली असताना प्रताप म्हणतो की अस्मिता तू पण आईला थोडी मदत कर. तेव्हा अस्मिता आता खूपच घाबरते. तेव्हा सायली देखील तिच्याकडे पाहत राहते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये
भागामध्ये सायली हार बनवत असताना अर्जुन तेथे येत म्हणतो, मी तुला मदत करतो असं म्हणून तो तिला आता मदत करत असतो. सायली म्हणते, पुरे झाले, आता हार लावायचेत. तर आता सायली दाराला हार लावणार असते, परंतु तिचा हात तेथे काही पोचत नाही. म्हणूनच अर्जुन पटकन तिला उचलून घेतो. तर घरातील सगळेजण त्या दोघांकडे पाहतच राहतात. तर सायली आता फुलांचं तोरण दाराला बांधते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.